खदानीत सापडलेल्या मृतदेहाचे गोड पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी उलगडले आहे। पेल्हार पोलिसांत दाखल अकस्मात मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करून मित्रानेच पैशाचा तगादा लावला आणि रात्रभर कोंडून ठेवल्याच्या रागातून हत्या केल्याचं तपासात उघड करून आरोपीला अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी दिली। धानिव पांढरीपाडा परिसरातील गुंजाळकर यांच्या खोल दगडाच्या खदानीत 17 जानेवारीला दुपारी एक मृतदेह सापडला होता। अरबाज राईन वय वर्ष 21 याच्या तक्रारीवरून पेल्हार पोलिसांनी 18 जानेवारीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती। या चौकशीत जाबरपाड्यातील ब्रिजेश चौरसिया वय वर्ष 41 याचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर त्यांची बहीण सारिका चौरसिया यांनी भावाची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहपोलीस निरीक्षक सोपान पाटील यांना योग्य त्या सूचना देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। पोलिसांनी सारिका आणि साक्षीदाराच्या केलेल्या चौकशीत ब्रिजेश व त्याचा मित्र बलराम यादव हे दोघेजण गुन्हा घडेपर्यंत एकत्र सोबत असल्याचा आणि खदानीमध्ये ब्रिजेशला धक्का मारून बलरामला पळून जात असतानाचं सांगितलं। बलराम उर्फ बलिराम वय वर्ष 27 याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली। बलरामने ब्रिजेशकडून 55,000 रुपये घेतले होते। यापैकी 22,000 रुपये परत देऊन देखील ब्रिजेशने त्याला 16 जानेवारीला संध्याकाळी जाबरपाडा येथील राहत्या दुकानात बोलावले। त्याच्याकडून 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 3 लाख रुपये घेतल्याचं लिहून घेतलं। त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवून शिवीगाळ आणि दमदाटी करत पैसे मागण्यात आले। पैशाचा तगादा लावत असल्याचा आणि रात्रभर कोंडून ठेवल्याचा राग मनात धरून जीव घेण्याच्या उद्देशाने खदानीत ढकलून देऊन जीवे ठार मारल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक केली। सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा कुमार गौरव धादवाड, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सह पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवी वानखेडे, संजय मासाळ, मिथुन मोहिते, किरण आव्हाड, राहुल करपे, निखिल मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील यांनी केली आहे।